परंतु या यादीमध्ये हा जो उल्लेख आहे त्या यादीमध्ये महिलांचे सुद्धा नाव आहे आणि त्यात उदाबाई पासी आणि झाशीच्या राणीने जे दुर्गा दल नावाचं एक स्थापन केलं होतं त्या दुर्गा दलामध्ये सुद्धा अनेक महिला या सहभागी होत्या आणि अशा या आंदोलनामध्ये त्यांनी अत्यंत सक्रिय भूमिका केलेली आहे। दुसरा विशेष उल्लेख असा आहे की आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोसांनी जी आझाद हिंद सेना स्थापन केली होती त्या आझाद हिंद सेनेमध्ये सुद्धा चर्मकार समाजाचे एक कर्नल कुरिल नावाचे एक लढाऊ ग्रस्त होते। त्या कॅप्टन मोहनलाल कुरिल यांच्या नेतृत्वाखाली जे चमार रेजिमेंट नावाची एक रेजिमेंट स्थापन केली होती त्या रेजिमेंटच्या नावाने, चमार रेजिमेंटच्या नावाने आपले अनेक चमार या रेजिमेंटमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनी हे स्वातंत्र्य युद्ध लढलं सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली। आणि असा हा जो एक लढाऊपणाचा जो गुण त्यामध्ये दिसून आला आहे। त्यामध्ये दुसरा आणखी उल्लेख जालियनवाला बाग हत्याकांड हे आपल्याला नाव परिचित आहे। या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायरने जो गोळीबार केला त्या सभेवर, ती सभा मुख्यतः जी उपस्थिती होती त्या सभेमध्ये त्या ठिकाणी लोक जमा करण्याकरता जो समाज संघटित केलेला होता, सभेला उपस्थित होता, त्या लोकांमध्ये मुख्यतः मोठी संख्या ही चमार समाजाची होती आणि ही घटना पंजाबची आहे। त्यामुळे या ठिकाणी जनरल डायरने जे गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले। अत्यंत वाईट दुर्घटना, गंभीर अशी आहे की जिची नोंद संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ती करण्यात आलेली आहे। या अशा अत्यंत क्रूरपणे झालेल्या चर्मकार समाजाच्या लोकांची जी हत्या करण्यात आली गोळीबारामुळे, त्याचा बदला घेण्याकरता, कारण या संतापातून उधमसिंह नावाचा जो तरुण या घटनेने अत्यंत क्रोधित झाला आणि या उधमसिंहने डायरचा खून केला याची नोंद स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये झालेली आहे। परंतु उधमसिंह हा कोण होता तर तो पंजाबचा असल्यामुळे त्याला आपण शीख समजतो आणि शीख समाजातच हा एक चर्मकार समाज त्याच्यामध्ये धर्मांतरित झालेला आहे। अशा या चर्मकार उधमसिंहने या जनरल डायरचा खून केला अशा प्रकारची नोंद इतिहासामध्ये आहे। आता या संपूर्ण चर्मकार समाजाच्या दृष्टीने जो काही अंतिम कार्यक्रमाचं जे एक माहिती या ठिकाणी दिली आहे त्याच्यामध्ये एक नोंद महाराष्ट्राच्या दृष्टीने अशी आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे ठाणे जिल्हा जव्हार संस्थान येथे महाराज श्रीमंत मुकणे यांनी राज्य केलं आहे। म्हणजे चर्मकार समाजाचं राज्य जर कुठे असेल, मागे इतिहासामध्ये राजे होते अशा प्रकारची नोंद आर्य अनार्य लढ्यामध्ये दिलेली आहे। अनार्य याच्यामध्ये चर्मकार समाजाचे म्हणजे चमार वंश अशा प्रकारे या नोंदी त्या वेळच्या इतिहासामध्ये करण्यात आलेल्या आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये जर कोणी राज्य केलं असेल तर ते श्रीमंत मुकणे महाराज यांनी केलं आहे अशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या चर्मकार इतिहासामध्ये करण्यात आलेली आहे। आणि स्वामी अच्युतानंद 1905 मध्ये म्हणाले होते, सभ्य सबसे हिंद के प्राचीन है हकदार हम, था बनाया शूद्र हमको थे कभी सरदार हम। म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कधीतरी या प्राचीन भारतामध्ये आम्ही सरदार होतो, परंतु आम्हाला शूद्र करण्यात आलं आहे। आणि म्हणून संत रविदासांनी त्या दृष्टीने एक प्रवचनामध्ये आपलं एक त्यांचं वचन आहे। संत रविदास म्हणतात, त्रिपती एक सेज सुख सुता, सुपीने भया भिकारी, अचिरत राज बहुत दुख पायो, सोगत भई हमारी।
याचा अर्थ असा आहे की सुखपूर्वक जीवन के सेज पर सोने वाले हमारे पूर्वज राजाओं का राज्य सपने के भांति छीन गया और हम भिखारी बना दिए गए। राजाओं की संतानें होते हुए भी हमने घोर भयंकर दुख भोगे, परिणाम स्वरूप आज हमारी ऐसी दुर्दशा हो गई है। म्हणजे संत रविदासांचा सुद्धा हा पुरावा आहे। त्यांच्या प्रवचनामध्ये सुद्धा नोंद आहे की आम्ही राजवंशीय लोक होतो, चर्मकार समाजाची लोक, परंतु ते राजवंशातून आम्हाला भिकारी करण्यात आलं हा शब्द महत्त्वाचा आहे। या दोघांच्या वचनामध्ये तो शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे की आम्हाला करण्यात आलं, कारण आम्ही राजवंशी राजा होतो हा समाज, परंतु आर्य लोकांनी आम्हाला पराभूत करून त्या लढाईमध्ये आमचा पराजय झाला आणि त्या पराजय झाल्यामुळे या आर्य लोकांनी आम्हाला अछूत शूद्र बनवलं, भिकारी बनवलं, अशा प्रकारची नोंद संत रविदासांनी सुद्धा केलेली आहे। आता या आणखी एका महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने एक आपण नाव ऐकलं आहे, चौरी चौरा कांड नावक। हे जे चौरी चौरा जो लढा झालेला होता, त्या लढ्यामध्ये महात्मा गांधींनी संपूर्ण भारतीय समाजाला आव्हान केलं होतं की असहयोग आंदोलन आपण केलं पाहिजे ब्रिटिशांच्या विरोधात। आणि अशा या आंदोलनामध्ये चौरी चौरा कांड नावाचं हे जे गावाचं एक फार मोठं आंदोलन गाजलेलं आहे इतिहासामध्ये, त्यामध्ये या चौरी चौरा कांडचे नायक रमापती चमार हे हजारो चर्मकार लोकांना सोबत घेऊन लढले आणि त्यांना ब्रिटिशांनी अटका केल्या आणि अटक केल्यानंतर या शेकडो म्हणजे जवळजवळ 228 चर्मकार समाजाच्या लोकांवर केस टाकण्यात आली आणि त्यामध्ये 172 चर्मकारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। अशा 19 जणांना फाशी, 14 लोकांना आजीवन कारावास, इतरांना 8-8, 5-5 वर्ष जेल झाली। आणि ही अशी नोंद चौरी चौऱ्याची झालेली आहे। चौरी चौरा याचा उल्लेख काँग्रेसच्या इतिहासामध्ये आहे, भारताच्या इतिहासात आहे, गांधींच्या आंदोलनात आहे, परंतु या चौरी चौरा कांडमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं याचा उल्लेख केलेला दिसत नाही। कारण आम्ही जो इतिहास वाचला त्याच्यामध्ये याची नोंद काँग्रेसच्या इतिहासामध्ये झाली आहे, गांधींच्या असहयोग आंदोलनामध्ये झालेली आहे, परंतु हे आंदोलन हजारो चर्मकार समाजाच्या लोकांनी लढलं, तिथे पोलीस चौकी जाणण्यात आली। अशा प्रकारचं हिंसात्मक आंदोलन जे झालं त्यामध्ये ही नोंद करण्यात आली, परंतु चर्मकार समाजाने केलं अशा प्रकारची नोंद झाली नाही। उधम सिंहच्या बाबतीतही चर्मकार समाजाचा हात तरुण होता अशा प्रकारची नोंद झाली नाही। असे अनेक ज्या घटना आहेत त्यामध्ये हाच विशेष आहे की चर्मकार समाजाला त्यामध्ये इतिहासात नोंद करण्यात आलेली नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1942चं जे भारत छोडो आंदोलन झालं त्याच्यात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की दलित, चांभार त्याच्यामध्ये अग्रणी होते आणि अग्रणी असूनही या लोकांची नोंद मात्र करण्यात आलेली नाही। आणि हे अत्यंत इतिहासाच्या दृष्टीने फार मोठं मारक आहे की या इतक्या मोठ्या कोट्यावधी मोठ्या संख्येने असलेल्या समाजाला भारतीय समाज व्यवस्थेतून अत्यंत दुर्लक्षित करण्यात आलं, त्यांना कुठेही महत्त्व देण्यात आलेलं नाही जरी ते लढत होते। गदरसारखा जो एक लढा होता त्या गदरच्या आंदोलनामध्ये सुद्धा चर्मकार समाजाचा एक तरुण लढत राहिला आणि या लढणाऱ्या तरुणाची नोंद कुठेही करण्यात आलेली नाही। आणि अशाच प्रकारे हा जो दुर्लक्षित करण्याचा जो सतत पायंडा या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये करण्यात आला, त्यामुळे या समाजाला भारतामध्ये अशी नोंद करण्यात आलेली नाही की हे लोक कधी लढले। या सर्वात कशामुळे जर नुकसान झालं असेल तर मनुस्मृतीमध्ये आणि आर्य अनार्य या संघर्षामध्ये जे काही चर्मकार समाजाला दुर्लक्षित करण्यात आलं, त्यांना महत्त्व दिलं नाही। या समाजाचं महत्त्व असं आहे की ताजमहल सारखा हा महल
निर्माण करण्यातही चर्मकार समाजाचे अनेक मजूर तिथे काम करत होते. विशेष म्हणजे आणखी की या चर्मकार समाजाला जे संत रविदास सारखे महान संत इथे निर्माण झाले या भूमीमध्ये, त्या संतांचं आणि या समाजाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एका शब्दामध्ये असं म्हणता येईल की संत मीराबाई यांनी संत रविदास यांना आपलं गुरु मानलं होतं आणि संत रविदासांची एका शब्दामध्ये त्यांनी महानता व्यक्त केली आहे. तो शब्द म्हणजे गुरु मिल्या रविदास. त्यांनी म्हटलं आहे की मला संत रविदास हे गुरु भेटले. आता तो जो काळ होता त्या काळामध्ये अछूत शूद्र ही दरी इतकी मोठी होती की मीराबाई या राजघराण्यातील राजकन्या असताना त्यांनी चर्मकार समाजातील, चमार समाजातील संत रविदासांना आपलं गुरु मानलं. ही काही साधारण घटना नाही. त्याचा उल्लेख ओशो नावाचे जे अत्यंत आध्यात्मिक विचारक होते त्यांनी याची नोंद घेतली. त्यांनी म्हटलेलं आहे की संत रविदासांना मीराबाईंनी गुरुचं स्थान दिलं आहे, त्यांना गुरु मानलं आणि प्राचीन भारतामध्ये जी काही जातीव्यवस्था होती त्या जातीव्यवस्थेच्या वातावरणामध्ये संत रविदासांना गुरु मानणं, त्यांची जाहीर नोंद करणं की गुरु मिल्या रविदास अशा प्रकारे नोंद करणं आणि अभिमानाने सांगणं ही गोष्ट साधारण नव्हती. आणि त्यामुळे संत रविदासांना मीराबाईंनी जे एका शब्दात महानता वर्णन केलेली आहे ती महानता बघूनच संत रविदास किती मोठे संत असतील, किती मोठे विचारक होते अशा प्रकारचं त्यांनी महानतेचं वर्णन केलेलं आहे. संत रविदासांचं वर्णन आणि संत रविदासांची विचारधारा ही मुख्यतः गौतम बुद्धांच्या नंतर, कारण संत रविदासच म्हणतात की जी त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये, भजनांमध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते या बुद्ध परंपरेशी निगडीत आहेत. भाषा फक्त त्यांची भक्तीची आहे. भगवान गौतम बुद्धांची भाषा ही ज्ञानाची होती. अशा प्रकारे ज्ञान आणि भक्ती असा जो हा वेगळा विचार आहे तो संत रविदासांनी या पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. या पद्धतीने लोकांना अध्यात्माची ओळख करून दिली आहे आणि अध्यात्मासोबतच त्यांनी हा जो अस्पृश्यतेचा, शूद्र अशूद्र अशा प्रकारचा जो लढा तत्कालीन समाजामध्ये होता, अस्पृश्यांना जे अधिकार नाकारलेले होते त्या विरोधात गौतम बुद्ध जसे लढले तीच बुद्ध परंपरा संत रविदासांची आहे. आणि म्हणून संत रविदासांनी या जाती व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलेला आहे. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या प्रवचनांमधून त्या गोष्टीचा निषेध केला आहे आणि अनेक ठिकाणी असं म्हणण्यात आलं आहे की चर्मकार समाज हा बुद्ध परंपरेशी निगडीत आहे, तो हिंदू परंपरेशी निगडीत आहे. कारण जेव्हा गौतम बुद्ध यांच्याशी लढा झाला आर्य लोकांचा, त्यांनी पुरोहित लोकांनी गौतम बुद्धांना जेव्हा इथून पिटाळून लावलं, तो एक वेगळा इतिहास आहे परंतु तो याच्याशी निगडीत आहे. त्यांना जेव्हा पिटाळून लावलं त्यातले जे सदन आणि चांगले बुद्ध भिक्खू होते ते हा देश सोडून निघून गेले आणि राहिलेले जे गरीब समाज होता भिक्खूंचा, ते भिक्खू म्हणजेच आजचा हा अस्पृश्य समाज. कारण आर्यांनी त्यांना आपल्या वैदिक विरोधी म्हणून त्यांना जे स्थान दिलं ते अस्पृश्यतेचं दिलं. त्यांना शूद्र म्हणून त्यांची गणना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये अशा प्रकारचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या अशा दलित आंदोलनाशी, चमार आंदोलनाशी सतत संबंधित होते. त्यांचा अनेक नेत्यांशी सतत संपर्क होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतामध्ये त्यांचं प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचा दौरा झालेला होता आणि बाबासाहेबांचा संपर्क संपूर्ण या अशा अस्पृश्य नेत्यांच्या विचाराशी झालेला होता. यामध्ये प्रामुख्याने देशभरात जे नेते झालेले आहेत त्याच्यामध्ये बाबू जगजीवनराम, जननायक बी.पी. मौर्य
सोहनलाल शास्त्री, शंकरानंद शास्त्री, नानकचंद रत्तू, माता प्रसादजी, शहीद उधम सिंह महाराष्ट्र, शिवतरकर गुरुजी. महाराष्ट्रामध्ये जर उल्लेख करायचा म्हटला तर शिवतरकर गुरुजी हे बाबासाहेब आंबेडकरांचे सचिव होते त्या संस्थेमध्ये, त्यांच्याशी आंदोलनामध्ये काम करायचे. PN राजभोज होते. P बाडू क्रिकेटर हे सुद्धा बाबासाहेबांच्या संपर्कात होते. नारायणराव काजरोडकर हे सुद्धा बाबासाहेबांच्या संपर्कात होते. अशा या अत्यंत मोठ्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या चर्मकार समाजाचा हा जो इतिहास आहे हा थोडक्यात मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या इतिहासातून जे काही चांगलं घेता येईल ते आपण निश्चितच घ्यावं, कारण महाराष्ट्रीय चर्मकार समाज हा या आंदोलनाशी आणि या गोष्टीशी थोडक्यात परिचित व्हावा अशा प्रकारचा माझा उद्देश होता आणि त्यामुळे मी हा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काही पुस्तकांचा जो मी संदर्भासाठी आणि बोलताना वापर केला त्यामध्ये ओशो यांचं सत भाषी रैदास अशा प्रकारचं एक पुस्तक आहे, त्याचा मी उल्लेख केला. त्यानंतर चमार जाती असं संपादक गौतम आणि डॉक्टर विजय यांचा हा एक ग्रंथ आहे, याचा आधार आपण घेतलेला आहे. त्यानंतर गुरु रविदास अशा प्रकारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही पुस्तकं प्रकाशित झाली. संत रविदास हे मीच एक प्रकाशित केलेलं संत रविदासांचं चरित्र आहे. त्यानंतर संत रविदासांच्या नंतर चर्मकार समाज आणि आंबेडकरवाद हे मीच एक पुस्तक या निमित्तानंच प्रकाशित केलं होतं. त्याला जवळजवळ 10 वर्ष होऊन गेलेत. अशा प्रकारचा हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये या गोष्टींचा अनेक संदर्भ देण्यात आलेली आहेत. त्यानंतर संत रोहिदासांची मूळ विचारधारा आहे, श्यामसिंह नावाचं लेखक आहेत, यांनी हिंदीमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे डॉक्टर सत्यदेव शिंदे यांचं चर्मकार नावाचा हा जो एक ग्रंथ आहे तो मी यासाठी संदर्भ वापरलेला आहे. संत गुरु रविदास डॉक्टर काशीनाथ उपाध्याय हे याचे लेखक आहेत. हा सुद्धा एक चांगला एक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे या ग्रंथाच्या माध्यमातून आपण हा चर्मकार समाजाचा सुवर्णमय इतिहास थोडक्यात जाणून घेण्याचा, कारण याला वेळेचा आणि या थोड्याशा बंधनामुळे आपण थोडक्यात हा चर्मकार समाजाचा, चमार समाजाचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि तो आपल्यासमोर ठेवण्याचा मी एक अल्पसा प्रयत्न केला आहे. आपल्याला हा प्रयत्न पसंत पडेल आणि जे जिज्ञासू आहे त्यांना निश्चितच याच्यापासून उत्सुकता वाटेल आणि ते सुद्धा या दृष्टीने चर्मकार समाजाचा इतिहासाचा अभ्यास करतील आणि ह्या जो सामाजिक दृष्टीने जे काही आज आपल्याला मोठी 20 कोटीच्या वर संख्या असलेला समाज आपल्याला जोडण्याच्या दृष्टीने काय करता येईल, कारण बहुजन समाज पार्टीचे माननीय काशीराम साहेब यांचं नाव या दृष्टीने उल्लेख करण्यासारखं आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं काम केलं आणि इतकं मोठं आंदोलन निर्माण केलं की राजसत्तेच्या संघर्षामध्ये, राजकीय संघर्षामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि चमार समाजाला या दृष्टीने उत्तर प्रदेशमध्ये आपली सत्ता स्थापन करून मायावती बहन यांना मुख्यमंत्री करून जो एक आदर्श या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण केला आणि आपलंही एक राजकारणामध्ये आणि न्याय मागण्याकरता आपण या दृष्टीने प्रयत्नवादी व्हावं, लढत राहावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आहे. हा समग्र अशा प्रकारचा जो एक विचार आहे आपल्याकडे, त्या विचाराच्या माध्यमातून आपण जे घेता येईल ते घ्यावं आणि त्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष करावा, विकास करावा, अशा प्रकारची या दृष्टीने मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास. धन्यवाद.